जय भीम. समस्त राज्यभरातील आणि पुणे शहरातील नागरिक आणि आंबेडकरवादी बहुजन जनतेला विनम्रपणे आम्ही आवाहन करीत आहोत की 14 जुलैला आझाद मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तार समिती पुणे यांच्या विद्यमाने धरणं धरण्याचा आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकसंख्येने त्या ठिकाणी जनतेने उपस्थित राहावं असं आव्हान आपल्याला करण्यात येत आहे. बांधवांनो, हा पुणे शहर जिल्ह्याच्या अस्मितेच्या आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. अनेक मोठं स्मारकं झाली, त्या स्मारकांबद्दल आम्हाला आदरच आहे, असूया नाही, पण त्या तोडीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तार व्हावा या भावनेने जे जन आंदोलन सुरू झालेलं आहे, त्या जन आंदोलनामध्ये आपण सर्वांनी यथाशक्ती ताकदीने उतरलं पाहिजे. या समितीच्या वतीने राज्यातील सर्व नेत्यांना, सर्व मान्यवर लोकप्रतिनिधींना, मग ते या जिल्ह्यातले असतील, या राज्यातील असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी पाटील, या शहराचे सन्माननीय खासदार मुरली मनोहर मोहोळ साहेब, अशा अनेक मान्यवरांचं, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सर्वांच्या कानावरती सदर आपण निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन दिलेलं आहे. तरीही अद्यापपर्यंत शासनाची भूमिका स्पष्टपणे या कामी झालेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आंदोलन तीव्र करणं हे आंबेडकरी जनतेचं परम कर्तव्य आहे. हे आंदोलन जर यशस्वी झालं आणि पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक विस्तारीकरण जर झालं, तर त्या ठिकाणी ग्रंथालय असेल, विद्यार्थ्यांना राहण्याची सोय असेल, ग्रामीण भागाने राज्यातून आणि परप्रांतातून पुन्हा युनिव्हर्सिटीला शिकाय येणारी मुलं यांच्या दृष्टीनं देखील त्या ठिकाणी अभ्यासिका होईल. त्याचप्रमाणे सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्व बाबींवरती त्या भवनामध्ये चर्चा होईल. या दृष्टिकोनातून आपण आपल्या भविष्य काळाच्या येणाऱ्या पिढीच्या हिताचं संवर्धन करण्यासाठी, त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक सबळ करण्यासाठी या समितीचा